तर रामकृष्ण हरी मंडळी, मी वाटसरू. आणि आज आहे ना आपल्याला भंडारदऱ्याला जायचं आहे. ॲक्च्युली विषय काय ना, पहिल्यांदाच आपल्याला इंस्टाग्रामवर एक कोलॅबरेशन भेटलं आहे. ओप्पो कंपनीचा एक फोन होता आपल्याकडे लॉन्चच्या आधीच बरं का. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की भाई एवढं लवकर आपल्याला एवढं सगळं भेटेल म्हणून. पण ठीक आहे, एक फोन येतो आहे तर त्याचं कोलॅबरेशन करायचं आहे आणि त्यासाठी एका भारी जागेवर जायचं होतं. त्यामुळे मग मी ठरवलं की भंडारदऱ्याला आपले खूप सारे वॉटरफॉल मग तिथे जात आहे. त्यामुळे मस्त 1-2 वॉटरफॉल करता येईल. आता थोड्या निघायचे, थोड्या मित्र येते. त्याआधी मला बॅग भरायची, आवरायचं आहे मी सगळं. अजून मी काहीच सामान काढलेलं नाही, सगळं काय आवरायचं आणि मग निघायचं आहे. तर चला तयारी करायला घेऊ. तोवर मित्र येतील, तासभरामध्ये ते घरी पोचतील. त्याआधी सगळं आपलं उरकलं पाहिजे. चल. झालं, बॅग वगैरे तर भरून झाली. मस्तपैकी मोठी बॅग भरली. जर्किंग इथं बॅग भरून ठेवली. आज थोडं जास्त सामान घेतलं ॲक्च्युली. मी एवढं 1-2 दिवसाच्या ट्रिपसाठी एवढं सामान घेतलं. पण विषय असा आहे की जर शूट वगैरे करायचं त्यामुळे जास्त कपडे घेतले. म्हटलं जरा थोडंसं भारी शूट करता येईल, थोडेसे कपडे बदलून शूट करता येईल म्हणून मग मी जरा जास्त बॅग भरली. बघ कारण आता पोरांची वाट बघायची. पोरं कधी येतात काय ना. मला तर म्हणले 15 मिनटामध्ये फोन आला की भाई खेडवरून नारायणगावला आले. आता नारायणगावरून मोजूऱ्याला किती वेळ लावतात काय ना. खूप फास्ट येतात बोट आहे. लेट सी, दाखवतो माझा सिंग. सो फायनली पोरं आल्यात आणि बराच वेळ लागला. पोरांनी म्हटलं लवकर येतो, काय कपडे वगैरे घ्यायला गेले होते. आता आलं तिथं. चला भेटूया त्यांना, निघूया. मला म्हणालेली पोरं 5 मिनटात आलो, 5 मिनटात. अर्धा पाऊण तर झाला तरी येऊन पोचले नाही. नारायणगावला होते, कुठे थांबलेले काय ना. आले होते त्यांना विचारायला पाहिजे. सांगतात एक आणि करतात एक. काय रे 5 मिनिटात म्हणले आलो आता. जय शिवराय मंडळी, आम्ही थोडस लेट झालो, उशीर झाला आम्हाला. एक लॉक खोलला. म्हटलं आज मोठा ब्लॉग बनवी. मांजर आहे, चावल चावल चावल. मांजर बसली इकडे जायचं मागं, जुन्नर पण जायचं का? नाही मागं जायचं. सो मी तुम्हाला म्हणलं होतं ना आपला एक मोबाईल आला होता कोलॅबरेशनसाठी, तर ओप्पोचा मोबाईल. आता थोड्याने अनबॉक्सिंग करू कुठतरी. आपण नाश्त्याला वगैरे थांबलं वडापाव खायला. तुम्ही खाऊन आले काही? नाही ना, आता जायचंय खायला. चला नाही. तुमची वाढवलं मला दोन सोडून कसं काय खायचं? नाही, काहीतरी खाऊ आपण वडापाव वगैरे आणि मग तेव्हाच फोडू. फोडू म्हणजे बॉक्स फोडू. राहून तुला आलोय तुमचा मोबाईल घेऊन. 22,000 फक्त. चावी द्यायला लागते. अनबॉक्सिंग करतो काय अनबॉक्सिंग. तर मंडळी, आता गौरवदादांनी आपल्या मोबाईल घेतलेले आहेत नवीन, तर त्याची अनबॉक्सिंग चालू आहे. तर आपण गाणे म्हणणार आहोत. हा घ्या. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, सोने झाली पुरी. सावकाश फुकाट भेटलं फुकाट. झेप घे. आता ते एकदा असं काढून एकदा असं कर आणि पुन्हा असं. आता विषय काय वाईड अँगल ना, ताणणार नाही व्हिडिओ. हरपून अख्खा नवीन फोन दिला भाई. आकाशी. दोन कॅमेराचा 2 तीन रे. 3 आहे का? मिसळ घेतली ना. नाश्ता वगैरे उरकला आत्ता आणि आत्ता निघायचं इथून. पण ते गाडी कोणतरी माझ्या मागे लावली. ती गाडी काढायची, निघायचं. आता इथून जायचं आपल्याला कोथरूडला. कोथरूडला आपला प्रशांत भेटणार आहे आणि मग त्याला पिकअप करून पुढे जायचं.
असलं भारी वातावरण झालं, सगळीकडे मस्त हिरवळ पसरली. हे पा कसली हिरवळ आहे, जाम भारी जाम भारी जाम भारी. मग सौरभ कसं वाटतंय? गार गार वाटत. गार गार वाट. काय रोहित कसं वाटतंय? मस्त मस्त. आज बघितलं होतं की कसं वाट सुरू शूट करतो याच्यामध्ये जनावर बिनावर बघून अक्षरशः गाडी थांबवली बाय. हे असतं नेचर, नेचरचं नेचरचं फील. आणि महत्वाचं म्हणजे आज कुठं जायचं माहितीये का आपल्याला? कुठं जायचं? भंडारदरा. हा आलो कुठून कुठून हाव कुठून जायचंय मोबाईलचं शूट करायला मस्त पैकी पाण्यामध्ये. आता मोबाईल घालतो वॉटरफॉलच्या खाली लावायचं. तुम्ही माहिती धबधब्याच्या खाली टेस्ट केलेले भेटले कधी? अशी रिले. हा नाद करा व्हॉट्सअपचा कुठं. किती चेष्टा करून करून करणार आहे पोर. तर आता आपल्याला चौथा मेंबर भेटतो आपला. कुठे गेला ना? आला नाही काय? ते पण ब्लॉगर आहे का? मग भाई म्हटलं ना कॅमेरा. काय प्रशांत शेट कसे आहात? फायनली माणूस आपल्या घरी आलाय बघा. चालता चालता वाट सुरू कुठे येत असतंय. रामकृष्ण हरी. चला अरे पिरू भेटला. गौऱ्याला काय म्हणतो पेरू खायचे होते. हे कार्यकर्ते सगळे चढले झाडं. मग आता गौऱ्याला म्हणून मग जावंच लागत आहे. मला बोलायला लागतं ना आज काय. कोणतरी आलं, पोर सगळी पळून गेली माहिती का? आणि दोन दाम सगळी सगळी आम्हाला दोन- गप्पीने किशावर टाकलाय. सगळी पळून गेली, सगळीच्या सगळं. बघ तिकडून. चला या बसून निघू. विरू भेटलाय खरं, पण असला कच्चा दिला त्या पोरांनी. हात पडायचा पण काय भेटत नाही. लहानपण आठवलं असेल ते पोर आहे ना, जसा मालक आला ना झाडाचा चिंगाट पळणार चिंगाट डायरेक्ट. सो इथं वाटेमध्ये ना आम्हाला एक शेत दिसलं, जिथं बाबांच्या शेतामध्ये काम चालू होतं. मग म्हटलं चला थोडंफार शूट करू आपण. एक दोन शूट काढायचे. करू का मग? फेमस करतो तुला. गौराने ही शूट घ्यायची होती. बोल ना बोल. तर सोबत जो रोहित होता ना, तो मला म्हणला की नाही भाई मला आतमध्ये जाऊन ते आऊत चालवायचे. मग त्याने कपडे बिपडे काढले मस्तपैकी बनवलं. आता आऊत टाकतोय या त्याचे व्हिडिओ बघा. जमतंय जमतंय. सांग बरं. आत्ता जस्ट आम्ही ना भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये पोहोचलोय. आणि भाई असले भारी भारी वॉटरफॉल दिसायला लागले सगळीकडे ना. खूप भारी वातावरण झालं. हा तुम्हाला दाखवतोय बघा. असलं क्वालिटी वातावरण, असलं क्वालिटी. पाऊस पण थांबलाय त्यामुळे मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढता येतात. एकदम भारी सगळं काय बघता येतं, एन्जॉय करत होतं. भाई तिकडे 2-3 वॉटरफॉल असे खूप भारी दिसतात, खूप भारी. हा तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो. सो आमच्या संघ जो प्रशांत होता तो इथला लोकलचा आहे, त्यामुळं भंडारदऱ्याला आम्हाला फ्री एंट्री भेटलेली आहे. फ्री एंट्री आपला माणूस.
आता विषय असा आहे की सगळ्यांकडून चार्जेस घेतात आणि मी आत्तापर्यंत नेहमी चार्जेस भरत आले, पण पहिल्यांदा जरा नशिबाने प्रशांतला सोबत घेतलं त्यामुळं फुकटमध्ये होते सगळं काय. बरं. तर आत्ता आहे ना धरणाच्या कडेला आहे ना त्या प्रशांत घोडे ना आपल्या प्रशांतसोबत त्याची कॅम्प साईड येते. तर मग म्हटलं तिथून टेंट वगैरे घ्या आपल्याला स्टे करण्यासाठी आजच्या, कारण आज फुल कॅम्पिंग करायची आपल्याला. भले पाऊस येऊन काय येऊन काय फरक नाही पडत, म्हटलं कॅम्पिंग तर करायची आपलं. म्हणून मग टेंट वगैरे घेतो पहिल्यांदा ते इथे कॅम्प साईड जायचं, मग पुढे जायचं. मग वसुंधराला शूट करायचं. आत्ता 4 वाजले माहिती. मग मी कधी जाणार शूट कधी करणार, नंतर मग शूट करून झाल्यावर पुढे जाऊन कॅम्पिंगसाठी जागा शोधायची, मग कॅम्पिंग करायचं. एवढा मोठा प्लॅन आहे. बघू आता कसं होतं, किती वेळ लागतो इथे. काळ दिसते बाहेर नाही तरी गोरा दिसत आहे आपण त्याचं काय बाहेर जा की बाहेर वर बंद कर हे खरं की आता किंवा जॅकेट अशा पद्धतीने आम्हाला आता गरम गरम चहा मिळाला. चहा पिता हो तुम्हाला कामार सांग यार वेगळीच चव आहे अशी. टेंट वगैरे घेतला, मॅट घेतली, गोधड्या वगैरे घेतला. म्हणजे कसं कॅम्पिंग करायची हे माहिती आहे आपल्याला. आपण नेहमी कॅम्पिंग करतो काही ओबडधोड काही तयारी नाही करता, पण या वेळेला म्हटलं नाही आपल्याला प्रॉपर घेऊन सगळं सामान घेऊन जायचं. कारण आपल्याकडे प्रशांत आहे, प्रशांतकडे सगळं सामान होतं त्याची कॅम्प साईड असल्यामुळे. मग काय सामान घेतलं आता मस्त कॅम्पिंगला पण मजा काय त्रास नाही होणार म्हणजे असं. कारण पावसाचे दिवस आहे ना, पाऊस येतो असं नाही कधी पण, त्यामुळे म्हटलं प्रॉपर तयारी करा बस, बाकी काय नाही. तर आता आम्ही पोहोचलोय वसुंधरा वॉटरफॉल पाशी, भंडारा बसला. आणि गर्दी बघा, खूप गर्दी. एवढं शूट करायचंय पण आता कसं होतंय काय माहित. लेट्स सी हो काय होतंय, भेटतंय का नाही शूट आपल्याला प्रॉपर. नाहीतर मग उद्या सकाळी परत यायचं. खरं तर ना पार्किंगपासून वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला फक्त 5-10 मिनिटं लागतात चालत जायला. पण आज गर्दी भयानक आहे. काय माहिती आज शुक्रवार तर काय एवढी गर्दी. त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार इकडे या म्हणून. आधीच गर्दी जास्त आहे आजच. शनिवार रविवार तर बाजार झाला असं इथं. ठीक आहे, दुसरे पण वॉटरफॉल ते पण आपण ट्राय करू पुढे गेला. यार शूट करायला एवढा टाईम जातोय, पण अंधार पडायला लागला माहिती आहे आता. खूप वेळ जाते, खूप वेळ, कारण लाईट अशी कमी आहे. त्यातून ढगाळ वातावरण, तोंडावाची प्रॉपर लाईट भेटत नाही ना, त्यामुळे अशी परफेक्ट शॉट भेटत नाही. अजून कोलॅबरेशनसाठी तर आपल्याला चांगली व्हिडिओ बनायची म्हटल्यावर चांगलं शूट केलं पाहिजे आणि चांगलं सगळं काही झालं पाहिजे बस. वसुंधरा वॉटरफॉलच्या एकदम जवळ आले आणि जवळ असला मोठा आवाज यायला लागला. पाणी उडताना दिसतंय पण वॉटरफॉल दिसत नाही. फक्त 1 मिनिट, 1 मिनिट पण नाही, लगेच दाखवतो मला बघ. यार जाम भिजलोय पण असली मजा आहे ना, असलं भारी पाणी पडतं दिसतं, असली मजा येते. खतरनाक खूप मजा येते. तुम्ही पण नक्की गर्दी असती पण आता गर्दी कमी झाली आहे, खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. असली मजा आली ना सांगतो, खूप मजा आली. व्हिडिओ वगैरे लांब राहिले बरं का सगळं काही, पण ते वॉटरफॉल खाली असताना एवढी भारी वाटलं ना असं. ते पाणी पडायचं वरतून खूप भारी. मग मी वॉटरफॉल खरी एवढं कधी दिसलं नव्हतं बरं का. लहानपणी वगैरे थोडंफार भिजत असतं, पण आत्ता एवढं भिजत नसायचं. खूप मजा आली. तर रामकृष्ण हरी मंडळी आणि शुभ सकाळचे वाजले 7. आत्ताच उठलो. आता मी बऱ्याच वेळ झालं उठलो, पण आता जर लाईट आली, थोडं सूर्यप्रकाश वगैरे आला आहे,
आम्ही ना संध्याकाळी रतनवाडीमध्ये आलो होतो. इथं अमृतेश्वर मंदिर आहे आणि इथे एक हॉटेल होतं नूतन हॉटेल, म्हणून जेवण वगैरे गेलं त्या हॉटेलमध्ये आणि तिथंच मुक्काम केला. आता आवरायचं आहे अजून, पहिले मंदिर बघायचं, थोडं शूट करायचं आणि मग इथून एखाद्या वॉटरफॉलला वगैरे किंवा अजून एखाद्या भारी जागे जायचं शूट करायला फोनसाठी. बस हाच एक प्लॅन आहे, बाकी काय नाही. इथं मंदिर आहे, तुम्हाला मंदिराची पण डिटेलमध्ये दाखवा थोड्या वेळाने, पण आधी आवरून घेतो. अमृतेश्वर मंदिर. तर शिला राजवंशातील जहाज नावाच्या राजाने ना त्र्यंबकेश्वर पासून भीमाशंकर पर्यंत जे काय 12 नद्यांचा उगम होतो ना, त्या 12 नद्यांच्या उगमापाशी 12 शिवमंदिरं बांधली होती आणि त्यापैकीच एक असणारे हे प्रवरेच्या उगमापासलं अमृतेश्वर शिवमंदिर. वगैरे बघितलं, दिवस दुसरा, आता मी मंदिर वगैरे बघितलं, सगळेजण गाडीत बसलं आणि आपल्याला कुठं जायचंय? धबधबा. बदा बदा. भात लावायला जायचं, भात लावायला. तर आता आम्ही अमृतेश्वर मंदिर बघून निघालेलो आहे आणि आता आम्हाला जायचंय एक असं जागा शोधायला जिथं आम्हाला सगळे सिनेमॅटिक शूट घेता येईल, तिथं धबधबा असला पाहिजे, तिथं पठार असला पाहिजे, अशा रिक्वायरमेंट आहेत आपल्या गौरवच्या. तर चला बघूया. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गाडीतलं पेट्रोल अक्षरशः कमी राहिले, लांब पर्यंत पेट्रोल पंपचा आत्या पत्त्या काहीच नाही. तर बघूया, इकडे बाटलीने पेट्रोल मिळते म्हणतात, दुकानं शोधू आम्ही बाटलीने पेट्रोल घेणार आहे आणि मग पुढला प्रवास चालू करणार आहे. सगळ्यात मोठा आज पहिला टास्कच आहे की गाडीतलं पेट्रोल संपलंय. गाड्यांमधून पेट्रोल चोरायला. काय होतंय, तर आम्हाला रस्त्यामध्ये एक स्लीप भारी जागा भेटली ना, म्हणजे असा बांधला असतो ना, म्हणजे पाणी वाहत असतं ते गोड्यावर, तशी म्हणजे तशी जागा आहे आणि तेव्हा खूप भारी पाणी पडतंय ना, तुम्हाला दाखवतो. हे बघ, हे असलं भारी दिसतंय, असलं भारी, खूप भारी, पूर्ण निळसर पाणी पडतं एका साईड बरोबर, खूप भारी. तुम्हाला सांगतो असलं भारी नाही, असलं भारी दिसतंय, निळ पाणी दिसतंय, ते पाणी पडतंय, खूप भारी. आता पोहायला चाललंय. आता मी एक्स्ट्रा कपडे नव्हते आली, कालच माझी अख्खी भिजून गेली, त्यामुळे म्हटलं आज नाही परत येईन मी त्याच्या जागी. पण खूप भारी दिसतंय भाई, हे याला जन्नत म्हणतात, याला जन्नत म्हणतात भाई. यार इथे ना वाटेमध्ये खूप सारे वॉटरफॉल्स आहेत, छोटे मोठे. मग आम्हाला जी भारी वाटतात ते आम्ही बघत चाललो. आता मध्ये एक दिसतात हे बघा, हा वाला, आणि त्यानंतर वरती एक आहे त्याच्यावरचा, कोणता, अमृतेश्वर फॉल. तर म्हटलं चला तिथं पण जाऊन. शेजारीत प्रवरा फॉल आहे, इथं प्रवरा फॉल इथे दिसतंय हा, आणि इथे मागे अमृतेश्वर फॉल. किती जवळजवळ वॉटरफॉल आहेत भाई, नशीब असा होता, असं स्वर्गाचं गाणं आहे. राजूरचा सुप्रसिद्ध पेढा घ्यायला आलो होतो. वाटेमध्ये दुकान दिसलं याच्या रस्त्याच्या कडेला, आणि मी ऐकलं होतं बऱ्याचदा की राजूचा पेढा खूप फेमस आहे, खूप भारी असतो. मग म्हटलं आलोय तर घेऊनच जा की नाही. पेढा फायनली आता आमची ट्रिप संपत आली आहे. शेवट गोड व्हावा म्हणून आम्ही राजूरचे पेढे घेतले. अतिउत्तम. काय सुचलंय मला, काय सुचलंय म्हणजे ट्रिपचा शेवट बोलतोय. मग मरतो का काय गोड खाऊन? नाही, मी ही स्टोरीला टाकतो, तू हेच म्हणायचं आता. हे